नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. LMSची व्हॅकन्सी निघालेली आहे ही. नागपूरची व्हॅकन्सी आहे. तर ह्या ठिकाणी आता व्हॅकन्सीमध्ये किती पोस्ट आहेत आपण ते बघूयात. जर तुम्हाला ईमेल वगैरे करायचं असेल तर हे ईमेल आयडी दिलेली आहे त्यांनी. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही लिंकवरती जाऊन आपण LMSची जी व्हॅकन्सी निघालेली आहे ते व्हॅकन्सी बघू शकता. तर आता आपण बघूयात व्हॅकन्सीमध्ये. या ठिकाणी नाही का डिपार्टमेंट ट्रॉमा अँड इमर्जन्सीसाठी काढलेली आहे ही व्हॅकन्सी. LMSची आहे. या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे त्यांचं टाकलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंटचं. डेट रिलीज झालेली आहे 20/6/2026ला रिलीज झालेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय टाकलेलं आहे, रिक्वायरमेंट प्रोजेक्ट नर्स 2 म्हणजे ह्यांचा एक प्रोजेक्ट आहे नर्स 2चा. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती प्रोजेक्ट काढणार आहेत ते. त्या प्रोजेक्टमध्ये नाही का त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे त्या प्रोजेक्टवरती जे ट्रॉमा केअरचे जे पेशंट आहेत त्याच्यावरती प्रिव्हेंट कसं करायचं आहे, त्यांना केअर वगैरे कसं द्यायचं आहे, कॅपॅसिटी त्यांची इम्प्रूव्हमेंट कशी करायची आपण ते या प्रोजेक्टमध्ये त्यांनी करणार आहे कंप्लीट. या ठिकाणी नाही का रूल्स ब्लॉक्स काही लागणार आहेत ते रूल्स वगैरे ते सांगणार आहेत. त्यानंतर आपल्याला नाही का एक्सपेरिमेंट स्टडीज डिझायनर पाहिजेत म्हणजे ज्यांचं एक्सपिरियन्स झालेला आहे त्यांनाच ह्या ठिकाणी घेण्यात आहेत. ट्रॉमा अँड इमर्जन्सी डिपार्टमेंट ॲट LMS नागपूर ही व्हॅकन्सी सांगण्यात आलेली आहे. तर आपण बघूयात आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन हे आपल्याला ऑनलाईनच आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का आपण आता बघूत ICMR म्हणजे अंडर डॉक्टर सौम्या घोषाल हे त्या ठिकाणी प्रिन्सिपल आहेत. म्हणजे हे त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट घेणार आहेत आपली. तर आपण आता पोस्टमध्ये किती आहे ते बघू पोस्ट वगैरे आपले. आणि 11 मंथचा हा प्रोजेक्ट आहे म्हणजे 11 महिने फक्त हा प्रोजेक्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे ट्रॉमा अँड इमर्जन्सीचा. आता त्याच्यामध्ये नाही का नर्सचा आपण नाही का बघूत पोस्ट किती आहेत, एलिजिबिलिटी किती, आपली सॅलरी किती आहे पर मंथची हे बघूयात. ह्या ठिकाणी नाही का प्रोजेक्ट ऑफ नर्स हे 2 म्हणजे सेकंड आहे त्यांचा प्रोजेक्ट हा. ह्या ठिकाणी आपल्याला नाही का 3rd इयर GNM नर्सिंग कंप्लीट पाहिजे. मिडवायफरी झालेला असेल तरी चालेल म्हणजे GNM आपल्या ह्या ठिकाणी कंप्लीट पाहिजे. 20,000 पेमेंट आहे प्रत्येक महिन्याला आपला. आणि इथं मॅक्झिमम एज लिमिट आणि 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आणि ह्या ठिकाणी 3 पोस्ट आहेत असं सांगण्यात आलेलं आहे ह्या ठिकाणी. तर आपण आता ह्याच्यामध्ये बघूयात मॅक्झिमम पिरियड 3 म्हणजे याच्यामध्ये नाही का OBC जे आहेत ना त्यांना मॅक्झिमम पिरियड नाही का 3 पाहिजे म्हणजे त्यांना जे एक्सपिरियन्स आहे ना ते 3 इयरचा पाहिजे. SC ST कॅटेगरी मिनिमम पिरियड त्यांचा म्हणजे पिरियड आहेत हे 5 वर्षापर्यंत त्यांना ठेवणार आहेत आणि ह्यांना 3 वर्षापर्यंत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय आलं पाहिजे ह्या ठिकाणी क्वालिफिकेशनमध्ये आपलं क्वालिफिकेशन काय पाहिजे, आपलं हेल्थच्या रिलेटेड आपल्याला प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे आधी. ट्रॉमा अँड इमर्जन्सी केअरची पण आपल्याला नॉलेज पाहिजे त्या ठिकाणी. क्वांटिटी नंतर आपल्याला रिसर्च असतो सब्जेक्ट ते पण कंप्लीट पाहिजे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज आली पाहिजे. शुड बी करेक्ट एकदम. कॅम्प्युटरचं आपल्याला मॅनेजमेंट फाईलचे MS डाटा, MS PowerPoint, एक्सेल, गुगल शीट, फॉर्म्स, डॉक्युमेंट्स हे सगळ्या करता आलं पाहिजे. कॅम्प्युटरचं नॉलेज पण. त्यानंतर कम्युनिकेशन आपल्याला स्किल पण आलेलं पाहिजे. ST आणि SC कॅटेगरीवाल्यांना मॅक्झिमम 5 इयरचा पिरियड सांगण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी. आणि OBC वाल्यांसाठी नाही का 3 इयरचा ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ह्या ठिकाणी. ऑल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट शाल बी. या ठिकाणी आपले जे आहेत ना सर्टिफिकेट ते आपले ओरिजिनल पाहिजे आणि बोर्ड युनिव्हर्सिटीचेच पाहिजे ह्या ठिकाणी. त्यानंतर आपलं जर गव्हर्नमेंटचा परफॉर्मन्स काही असेल तर तेही त्यांना दाखवायचं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला जर कंप्लीट झालेलं आहे क्वालिफिकेशन त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 5 इयर्सचा जर एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तेही त्यांना दाखवायचं आहे या ठिकाणी. आता आपण ह्या ठिकाणी बघूयात आपलं हाऊ टू अप्लाय ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे गुगल लिंकवरती जाऊन आपल्याला ह्या गुगलच्या लिंकवरती जाऊन आपण अप्लाय करू शकतो 1/7/2026 पर्यंत. लास्ट तारीख आहे याच्यामध्ये 1/7/2026. 2026 पर्यंत आपण 5 वाजेपर्यंत हे फॉर्म फिलअप करू शकतो ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत त्या ठिकाणी ऑनलाईन करायचं आहे. त्यांचा प्लेस कुठे आहे त्याच्यामध्ये नागपूरला सांगण्यात आलेलं आहे. आणि ईमेल आय डी इन्क्वायरी जर करायची असेल तुम्हाला तर ह्या ईमेल आय डीवरती जाऊन तुम्ही त्यांना इन्क्वायरी पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला सांगण्यात काही आलेलं आहे
त्यानंतर नाही का ह्याच्यामध्ये नेम ऑफ पोस्ट 3 सांगण्यात आले होते. त्यानंतर हा एक फॉर्म आहे. हा फॉर्म कसा फिलअप करायचा मी ते तर सांगते आता. ह्या ठिकाणी आपल्याला नेम आपण पोस्ट कोणती आहे आपली अप्लाय करायचं आहे नेम. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपलं कॅन्डिडेटचं नेम अप्लाय करायचं आहे. एज, जेंडर, कॅटेगरी कोणती आहे आपली ती अप्लाय करायचं आहे. मदर नेम, फादर नेम ह्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस प्रॉपर, मोबाईल नंबर हे इन्फॉर्मेशन करेक्ट भरायची. फेक इन्फॉर्मेशन किंवा स्नॅप इन्फॉर्मेशन भरायची नाही. त्यानंतर ईमेल आय डी, बर्थ डेट, मॅरेज सर्टिफिकेट, आपलं मॅरेज जर झालं असेल तर ते सर्टिफिकेट टाकायचं आहे त्या ठिकाणी येस नोमध्ये. नंतर आपले एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये सिरियल नंबरमध्ये आपलं JNM, BSc जे काही नॉलेज झालं आपलं ते नर्सिंगमधलं ते फिलअप करायचं आहे. ग्रेड, इयर, बोर्ड, युनिव्हर्सिटी, स्पेशलिस्ट, 11th-12th ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट करायचे. वर्क एक्सपिरियन्समध्ये जर आपण एखाद्या हॉस्पिटलला वर्कआउट केलं आहे तर त्या ठिकाणचं वर्कआउटचा पिरियड टाकायचे. सिरियल नंबर, कुठून कुठपर्यंत केलं आहे, किती वर्षापर्यंत केलं आहे, पोस्ट आपण कोणती घेतली, त्यावेळेस आपल्याला स्केल, पेमेंट स्केल किती होती आणि आपला एम्प्लॉय म्हणून काय काम करत होतं ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला लँग्वेज आली पाहिजे. हिंदी, इंग्लिश, मराठी, रीडिंग आणि रायटिंग दोन्ही पण लँग्वेज आली पाहिजे. ती त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यानंतर यांनी ते नोटीस दिलेलं आहे की नाही का आपण जे काही डॉक्युमेंट दिले आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत का ह्याचं एकदा नॉलेज घ्यायचे. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी नाही का डेट आणि प्लेस टाकायचे, सिग्नेचर करायचे. आपली सिग्नेचर वगैरे करून त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आपल्याला. आणि ही आपली LMSची व्हॅकन्सी आहे आजची. असेच व्हॅकन्सी आपले बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.